माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। वरुड शहरातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। आपण बघू शकतो चंदू यावलकर यांच्या नेतृत्वात शेकडो पूरग्रस्तांनी तहसील कार्यालयावर एक धडक मोर्चा काढलेला आहे आणि हे मोर्चेकर जे पूरग्रस्त नागरिक आहेत ते आता आक्रमक झालेले दिसून येत आहे। आपल्यासोबत आपण बघू शकतो चंदू यावलकर या ठिकाणी आहेत। काय मागणी आहे, तुम्ही या ठिकाणी आक्रमक हे सगळे जण झालेले आहेत? यापूर्वी 2 वर्षा अगोदर जो पूर आला होता त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला होता। या पूरग्रस्ताचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सोडवू असं आम्हाला आश्वासन तहसील कार्यालयानं कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून दिलं होतं, परंतु अजूनपर्यंत पूरग्रस्ताचे प्रश्न सुटले नाही आणि हे प्रश्न सुटावे यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत। परंतु प्रशासनाची हवी तेवढी साथ मिळत नसल्यामुळं या पूरग्रस्ताच्या पुनर्वसनासाठी उशीर होत आहे। यांचं पुनर्वसन तातडीनं झालं पाहिजे। जवळपास बरं आता काय करणार आहे तुम्ही इथे? या ठिकाणी आम्ही शांततेनं निवेदन देणार आहोत। एसडीओ साहेबांनी इथे यावं, तहसीलदार साहेबांनी इथे यावं। आता तहसीलदार साहेब इथं उपस्थित नाही, परंतु ते थोड्याच वेळात येतील असं हे लोक सांगत आहे। यांना आम्ही निवेदन देऊ। आज आमचा मोर्चा नसून हे आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, परंतु हा प्रश्न जर आगामी 15 दिवसामध्ये यावर काही हालचाल झाली नाही, जर सुटला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या तहसील कार्यालयामध्ये करू हे सांगण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही जमा झालेलो आहोत। चंदू यावलकर हे शेकडो पूरग्रस्त नागरिकांना घेऊन तहसील कार्यालय येथे पोहोचलेले होते आणि ते चंदूभाऊ यावलकर या ठिकाणी तहसीलदार यांच्या दलनात आक्रमक झालेले होते। आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी चंदूभाऊ यावलकर आहेत। कशासाठी आक्रमक पाऊल उचललेला आहे? 2 वर्ष अगोदर जो पूर आला होता त्यामुळं 829 कुटुंब बाधित झाले होते। अतिशय मोठा अनर्थ त्यावेळेस टळला, परंतु तेव्हा आम्ही या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो। वारंवार तहसीलदार साहेबांना निवेदनं दिली आणि आम्हाला सांगण्यात आलं की या सगळ्या लोकांचा 829 घराचं पुनर्वसनाचा जो काही प्रश्न आहे तो आम्ही लवकरच मार्गी लावू। परंतु आता 2 वर्षाचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही आणि प्रशासनाच्या लापरवाहीमुळं या कामासाठी वेळ होत आहे। तर हे या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि आमचं पुनर्वसन लवकरात लवकर झालं पाहिजे या 829 घराचं, यासाठी निवेदन घेऊन तहसीलदार साहेबांना आम्ही भेटण्यासाठी आलो होतो। बरं, अजूनही जर या निवेदनाची मागणी घेऊन तुमची दखल घेण्यात आली नाही तर यानंतर तुम्ही काय करणार आहात? आम्ही तहसीलदार साहेबांना 15 दिवसाची वेळ दिलेली आहे। कोणत्याही क्षणी 1000-1500 लोक या ठिकाणी मुक्कामी येतील। त्यानंतर आमचा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही तहसीलमध्ये मुक्कामी राहू, याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदाराची राहील। बरं, तुम्ही सुरुवातपासून या पूरग्रस्त नागरिकांसोबत आहे, कसा याचा तुम्ही आतापर्यंत थोडाफार पाठपुरावा केलेला आहे? काय किती घरं ते होती ज्यांना घर मिळालं पाहिजे? 829 बाधित घरं आहे। या सगळ्याचं पुनर्वसन करण्याचं शासनानं कबूल केलं होतं, परंतु अजूनपर्यंत यामध्ये काम सुरू आहे असं सांगण्यात येते। वेळकाळूपणाचं धोरण शासनाच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला दिसत आहे। तर हे वेळकाळू धोरण कुठेतरी थांबलं पाहिजे। या 829 कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो। 2 वर्षापासून सतत पुनर्वसनासंदर्भात मी व माझी पुनर्वसन समिती या विषयाचा पाठपुरावा करत आहोत। आपण बघू शकतो 7 ऑगस्ट 2022 रोजी वरुड शहरात सायंकाळच्या वेळी महापूर आलेला होता आणि मागील 2 वर्षांपासून हे शेकडो पूरग्रस्त नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत होते। चंदूभाऊ यावलकरांनी मागील अनेक वर्षांपासून कृती समिती तयार करून याचा पाठपुरावा केलेला आहे, मात्र तरी सुद्धा प्रशासनानं त्यांच्या मागणीची किंवा त्यांच्या निवेदनांची, त्यांच्या पाठपुराव्याची दखल न घेतल्याने आज शेकडो पूरग्रस्त नागरिकांना घेऊन ते वरुड तहसील कार्यालय येथे पोहोचलेले होते। तहसील कार्यालयाच्या दलनात त्या ठिकाणी ते आक्रमक देखील झालेले होते, मात्र या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर त्यांनी एक चेतावणी तहसीलदारांना दिलेली आहे। येणाऱ्या 15 दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा आम्हाला थेट एक ठोक आश्वासन देण्यात आलेलं नाही, आम्हाला माहिती देण्यात आली नाही, तर आम्ही सर्व शेकडो हजारो पूरग्रस्त नागरिकांना घेऊन तहसील कार्यालयाच्या आत येऊन
ठिय्या मांडू आणि इथेच राहू असा देखील चेतावणीचा इशारा चंदू उर्फ उमेश यावलकर यांनी प्रशासनाला दिलेला आहे। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।